हा कुठे ना कुठे त्या 30 दिवसाच्या अल्टिमेटमचाच पडसाद इथे दिसत आहे. परंतु आमचं असं अल्टिमेटम होतं की तुम्ही एकत्र या किंवा जागा सोडा. तर यांनी असं न करता भंतेजींना वगळून स्वतःचे जे समितीमध्ये सदस्य आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तफावत आहे. पूर्ण सभासद आहेत नाही, 3 सभासद मृत पावलेले आहे. असं असताना 8 सभासदांना बोलवलं म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार त्याची पारदर्शिता कुठेच दिसली नाही. कमलताई आल्या, दाभोळकर आले की नाही आले, कधी आले, कोणालाही कुठल्याही प्रकारची माहिती नाही. यांनी परस्पर 2-3-4 लोकांनी मिळून हा निर्णय घेतलेला असं दिसून येत आहे. नमो बुद्धाय, जय भीम. आपण सामाजिक कार्यकर्ते राखे धारगवेजी आहात. आपण जे अल्टिमेट दिलेलं आहे दीक्षाभूमी समितीला सर्व मेंबरांना आपण पत्र पाठवलेलं आहे. 30 दिवसाची जी अल्टिमेट दिलेली आहे, समाजाने तुमची अल्टिमेट ऐकून कमेंट्स पण देत आहेत. त्या परिसरात ऐकून त्यांचे जे वाद निर्माण झालेले आहेत दोघाही कमिटी आणि अध्यक्षामध्ये, विकास कामं थांबलेली आहे. हा तुमचा मुद्दा घेऊन आपण जो झेंडा, पंचशीलचा झेंडा घेऊन जो दीक्षाभूमीच्या आंदोलनासाठी आपण करत आहात त्याचे पडसाद म्हणून आज आपल्याला इथं रवी भवनाला पाहण्यात भेटलेलं आहे. कारण की काल पेपरमध्ये, आजच्या पेपरमध्ये भंतेजीला वर्गवण्यात आलेल्या अध्यक्षपदातून आणि सदस्यपदातून काय सांगणार आपण? नमो बुद्धाय, जय भीम. जसं आपल्याला माहिती आहे की मिशन बहुजन तर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीला 7 जूनला एक पत्र देण्यात आलं होतं. त्या पत्रामध्ये सरळ भाषेमध्ये बोलण्यात आलं होतं की दीक्षाभूमीचा जर विकास करायचा असेल तर समितीतील सर्व सदस्यांनी एकत्र यावे. जर तुम्ही दीक्षाभूमीचा विकास करू शकत नाही आणि तुम्ही जर एकत्र येऊ शकत नाही तर तुम्ही तुमचे राजीनामे द्या. त्यानंतर तुम्हाला माहीतच असेल, आजची सकाळची पेपरला एक बातमी आलेली आहे ज्यामध्ये भंते सुरई ससाई यांच्याकडनं ही बातमी आलेली आहे, जी लोकमतमध्ये प्रकाशित झालेली आहे. त्या बातमीमध्ये सरळ शब्दामध्ये लिहिलेलं आहे की राजेंद्र गवई हे दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव नाहीत, तरी सुद्धा त्यांनी एक बैठक बोलवली आणि त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी पोलीस आयुक्तांना तसं त्यांनी पत्र दिलेलं आहे. ती बातमी आज आपण दिवसभर ऐकली, पेपरमध्ये आपण त्याबद्दल विविध चर्चा केल्या. त्यानंतरच आज सायंकाळी 3 वाजता रवी भवनमध्ये आणखी एक पत्रकार परिषद झाली ज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सदस्य राजेंद्र गवई, गजघाटे सर, आगलावे सर हे प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांनी जी माहिती दिली, त्यांनी असं सांगितलं की 22 तारखेला त्यांच्यातर्फे एक बैठक आयोजित करण्यात आली. त्यामध्ये 8 सदस्य उपस्थित होते. 8 सदस्यांनी एक निर्णय घेतला की दीक्षाभूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून भंते सुरई ससाई यांना काढण्यात आलेलं आहे आणि त्यांचं सदस्यत्व पण पूर्णपणे रद्द करण्यात आलेलं आहे. तसेच माननीय विलासजी गजघाटे यांना नवे अध्यक्ष म्हणून त्यांनी नियुक्ती दिलेली आहे. तर ही बातमी आपण ऐकली, पण यावरनं खरंच आपला विश्वास या बातमीवर बसेल का? कारण की काही लोकांनी यामध्ये आपल्याला दिसलं की ही 13 लोकांची समिती होती. 13 लोकांनी घेतलेला हा कुठलाही निर्णय नाही. त्यासाठीच आपण जी 27 तारखेला जी बैठक ठेवलेली आहे, सर्व समाजाने या दोन्ही गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. एक ग्रुप भंते सुरई ससाईंचं, एक राजेंद्र गवई सरांचं. या 2 ग्रुपमध्ये जेवढी तुटाफाट आणि ज्यामुळे दीक्षाभूमीचं जे नुकसान झालेलं आहे, त्याचा विकास झालेला नाही, त्यासाठी सर्व समाज बांधवांना एक निवेदन करण्यात येते की 27 तारखेला जी बैठक आहे त्यामध्ये आपण सर्वांनी डिसाईड करायचं आणि पुढील आपण हा वाद कसा संपुष्टात आणता येईल आणि पुढे कशी वाटचाल करता येईल त्याबद्दल आपण निर्णय घ्यायचा आणि 27 जूनला सर्वांनी रवी भवनमध्ये या आणि या विषयावर चर्चा करू. भार्गवीजी, आपण जे यांना अल्टिमेट दिली समितीवाल्यांना की एकत्रित या किंवा राजीनामा द्या, हे न ऐकता त्यांनी एकाएक राजीनामा घेता अध्यक्षांचाच राजीनामा घेतलेला आहे. हे का झालं? हे यांचं अंतर्गत वादाचं एक समीकरण दिसत आहे आणि यामध्ये सर्व मध्ये असे मला असं वाटतं की ही हुकुमशाही या समितीमध्ये दिसत आहे. आम्हाला कुठलीही समिती जी आहे सर्व लोकांना विचारात घेऊन कुठलाही ठराव पास व्हायला पाहिजे. जसं 13 सदस्य ज्या समितीमध्ये असतील त्यापैकी फक्त 8 सदस्य उपस्थित असतील तर हा कुठलाही निर्णय म्हणजे योग्य असा मला वाटत नाही. आणि समितीमधील जर वाद असेल तर या सर्व समितीतील सदस्यांनी राजीनामे द्यावे असेच मला वाटते आणि पुण्याच्या एक नवीन समिती निर्माण करावी. आणि सोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती ज्यावेळेस तयार झाली होती त्याचा आणखी एक उद्देश होता की त्यामध्ये उपसमितीमध्ये 32 लोक राहतील,
सोबतच 17 राज्याच्या लोकांना त्यामध्ये प्रतिनिधित्व मिळण्यासाठी त्यांची पण नियुक्ती यामध्ये करायची होती, जी या समितीने केलेली नाहीये. आता 8 लोकांची समिती, आधी 13 लोक समाजावर दबाव निर्माण करत होते आणि आज हे 8 लोक जर समाजावर दबाव नियंत्रण करत असतील आणि यांचा मुख्य जर वाद आंबेडकर कॉलेजमधील काही पदावर नियुक्त्या किंवा तेथील जे पैशाचा जो काळा बाजार असेल किंवा काही जे असेल आवक त्यावर असेल, तर समाजाने याकडे लक्ष दिलं पाहिजे. असं वाटत नाही का की अध्यक्षांना वर्गणं, कारण की हा जो कॉलेजमध्ये जो नियुक्त्या होणार आहेत, मोठ्या पैशाच्या नियुक्त्या आहेत, त्या नियुक्त्या भंतेजीने रोखले म्हणून ही चिडले समितीवाले, असं काही आहे का? याच्या आधी मला असं वाटतं की दीक्षाभूमी कॉलेजमध्ये सर्व एकसंगमताने हा सर्व कारभार चालत होता. जर यांनी हिशोब काढायचा असेल आपल्याला, तर मागील 3 वर्षाचा हिशोब न काढता मागील 22 वर्षामध्ये दीक्षाभूमी आंबेडकर कॉलेजमध्ये कुठल्या पद्धतीने कुठल्या भरत्या कशा झाल्यात, कुणी याचा फायदा घेतलेला आहे, या सर्व गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. आणि यामध्ये दोषी फक्त भंतेजीच नाही, तर मला असं वाटतं की पूर्णपणे स्मारक समिती यामध्ये गुन्हेगार मला असं दिसते आणि समाजाने पण यावर विश्वास करायला पाहिजे आणि यांच्या विरुद्ध समाजाने एक आवाज उठवून यांचा विरोध करायला पाहिजे. जारगाव साहेब, आपण सोशल मीडियामध्ये एक अजून माहिती सादर करतात जनतेसमोर की ही घराणेशाही आहे, एकाच घरचे 2-2 असे आम्ही पाहण्यात आलेलं आहे. बरोबर आहे, कारण की दीक्षाभूमी स्मारक समितीमध्ये पद आहे कमी. 13 पदे असल्यानंतर एका परिवारातील 2-2, 3-3 आणि त्यांचे नातेवाईक नातलग जर त्या समितीमध्ये असेल, तर हे एक ध्येय आणि उद्देशाने चालणारी समिती असते. यामध्ये जर 13 व्यक्ती असेल तर 13 वेगवेगळ्या परिवारातील व्यक्ती असायला पाहिजे, त्याच्या उपसमित्या राहायला पाहिजे. कारण की दीक्षाभूमी हा एक मोठा प्रोजेक्ट आहे आणि हे जागतिक अशी वास्तू आहे दीक्षाभूमी, तर त्यामध्ये देशभरातील सर्व लोकांना सामावून घेतलं पाहिजे. धारगावीची आता नवीन नवनिर्वाचित या समितीने अध्यक्ष म्हणून विलास गजगडे साहेबांना नियुक्त केलेले आहेत. ते बोलतात आहेत की इथं साफसुथरा चांगला व्यक्तिमत्ववाला असा व्यक्ती पाहिजे आणि यांनी एकाएकीच हा अध्यक्षपद ग्रहण केलेलं आहे. याच्या मागे काय कारण असेल? आजची जी नियुक्ती झालेली आहे, आज पत्रकार परिषद तुम्ही पण ऐकली असेल, मी पण ऐकली आहे, सर्व समाज बांधवांनी ऐकलेली आहे. गजघाटे सरांचं एकच उत्तर होतं, कमलताई गवईंनी त्यांचं नाव सुचवलं, राजेंद्र गवई साहेब ते पद घ्यायला तयार नव्हते, कमलताई घेण्यात नव्हते आणि कमलताईंचे ते जास्त आभार मानत होते. तर हा एक असा वाटत आहे की छुप्या रस्त्याने दुसरं कुठलं तरी काम करण्याचा हा एक उद्देश आहे आणि समाजाने एवढं याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि समजून घ्यायला पाहिजे. अजून दुसरा विषय असा आहे की असं वाटत नाही का की आता 2-3 पदं जे खाली आहे समितीमध्ये की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या परिवारातल्या कोणत्या तरी सदस्यांना घेतलं पाहिजे समितीवर? बरोबर, यामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुत्र यशवंतरावजी आंबेडकर, जी पहिली 1963ला जी समिती स्थापन झाली होती त्या समितीचे ते सदस्य होते. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीमध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या परिवारातील एकाही व्यक्तीला न घेणं हा एक त्यांचा परिवार आणि बाबासाहेबांच्या उपकाराला विसरण्यासारखंच आहे. आणि आमचं जे म्हणणं होतं मिशन बहुजन तर्फे की 30 दिवसाच्या आतमध्ये तुम्ही आम्हाला निर्णय द्या. आम्ही सर्व सदस्यांना पत्रव्यवहार केलेले आहे, पत्र त्यांच्या घरी गेलेले आहे, त्यांना माहिती आहे की आम्ही काय विचारत आहे, आमचा प्रश्न त्यांना कळलेला आहे. तर कुठे ना कुठे समाजाची दिशाभूल करण्याकरिता हा निर्णय घेतल्याचं इथे दिसून येत आहे. समाजातल्या कुठल्याही घटकाला न विचारता हा निर्णय घेतलेला आहे. तर अशा प्रकारे अगर निर्णय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे जे सभासद आहेत, सदस्य आहेत, ते घेत असतील तर मग समाज कुठे? बौद्ध समाज हा एक शिक्षित समाज आहे, विचारवंत समाज आहे आणि असं असताना सुद्धा तुम्ही समाजाला वगळून, समाजातील विचारवंतांना वगळून अगर तुम्ही परस्पर निर्णय घेत असाल तर ह्या निर्णयाला कुठेही समाज तुम्हाला पुरजोर देणार नाही, तुमच्याकडे येणार नाही. याचा विरोध पूर्ण समाजामध्ये होईल आणि नक्कीच यांना 22 वर्षाचा हिशोब हा समाज विचारेल. 3 वर्षाचा हिशोब हे भंतेजींना विचारण्याचं बोलत आहेत.
परंतु आमचा प्रश्न होता 22 वर्षाचा हिशोब इथे यांनी समाजाला द्यावा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती हे तुमची घरची समिती नाही, ही समाजाची समिती आहे. हे दीक्षाभूमीच्या विकासाकरिता बनलेली समिती आहे. आणि अशामध्ये फक्त तुम्ही आपल्याच घरचे, आपल्या परिवारातले 3-3 सदस्य तिथे नोकरीवर लावता, कोणाकडनं तुम्ही पैसे घेऊन त्यांना नोकरीवर लावता, कोणालाही तुम्ही मध्येच काढून टाकता. असं कुठेही चालणार नाही. तुम्हाला समाजाला जॉब द्यावं लागेल आणि हा समाज तुम्हाला जॉब विचारल्याशिवाय सोडणार नाही. मिशन बहुजन तर्फे आपण यांच्या पूर्ण स्थिती समोर आणणार आहात. अजून मिशन बहुजन मध्ये काय काय करणार यांच्यावर? मिशन बहुजन तर्फे आम्ही 27 तारखेला परिषद ठेवलेली आहे. दीक्षाभूमी बचाव समिती आम्ही बनवलेली आहे. त्यांची मुक्तीकरिता विकास होऊन नाही राहिला. 22 वर्ष झाले विकासाला कुठेही दिसत नाही आहे. यांचे आपसी झगड्यामुळे विकास थांबलेला आहे. आमचं कुठे ना कुठे म्हणणं होतं की तुम्ही एकत्र या. यांनी एकत्र न येता भंतेजींनाच वगळून समिती बनवली. याचा आम्हाला विरोध आहे. आमच्या तर्फे 27 तारखेला परिषद होणार आहे. त्यानंतर आम्ही 8 जुलैला तिथे मोर्चा सुद्धा काढू. आणि जेव्हापर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही, समिती जी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समिती जी आहे स्मारक समिती, ते समाजाला हिशोब देणार नाही तेव्हापर्यंत